तर स्टुडंट्स, आपण आज आता वर्क डन ऑफ एडियाबॅटिक प्रोसेस पाहणार आहोत. आपण एडियाबॅटिक प्रोसेस काय असते त्याचं सिम्युलेशन पाहिलं, डेल्टा क्यू इक्वल टू तो 0 असतो हे पाहिलं. त्यानंतर आपण त्याचे काही न्यूमेरिकल सॉल्व केले. त्याचे 3 बेसिक इक्वेशन होते, पी व्ही पॉवर गामा, टी व्ही पॉवर गामा -1, पी पॉवर 1 मायनस गामा, टी पॉवर गामा, है ना. आता आपण त्याच्या वर्क डनकडे येणार आहोत. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग असेल हा पण पार्ट. बघा काय म्हटलेलं आहे. लेट द गॅस इज इनिशियली ॲट स्टेट ए विच हॅज व्हॅल्यूज P1, V1 अँड T1, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, अँड थ्रू एन एडिबॅटिक प्रोसेस इट गोज टू स्टेट बी, जी की आहे P2, V2 आणि T2. तर आपल्याला आता ह्या सिच्युएशनसाठी वर्क काढायचं आहे. आपण इथं तुम्हाला डायग्राम पण दाखवले. बघा बघा, हे ए इथं आहे आणि हे बी इथं आहे. आपण एक्सपान्शन व्हायला असं म्हणतो आहे ना. तर वर्कचं हे बेसिक इक्वेशन आपल्याला माहितीच आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं हे बाप इक्वेशन, याच्यामध्ये काहीही होऊ शकतं है ना. तर हे बघा, आपण हे इक्वेशन परत एकदा वापरतो. इंटिग्रेशन ऑफ पी म्हणजे प्रेशर विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. ओके, एडिबॅटिक प्रोसेससाठी पी व्ही पॉवर गामा कॉन्स्टंट असतो. मग त्याच्यावरून आपण काय केलं, कॉन्स्टंटला आपण के लिहिलेला आहे, काहीतरी के व्हॅल्यू, काय तो के माहीत नाही, फक्त के आहे. मग आता याच्यावरून मी इथं काहीतरी लिहिलेलं आहे. बघा, हे बघा इकडं, की P1 V1 पॉवर गामा पण के झाला आणि P2 V2 पॉवर गामा पण के झाला. कारण प्रोसेस अशी डिफाईन केली आहे की पी व्ही पॉवर गामा कॉन्स्टंट त्या होल प्रोसेससाठी असं आहे. मग मी 2 प्रेशर आणि व्हॉल्यूम उचलले, पहिले आणि नंतरचे. त्यांना पण ते इक्वेशन सॅटिस्फाय करता आलं पाहिजे. ओके, याचा आपल्याला नंतर फायदा होणार आहे. पुढं चलू आता. बघा, हां, आपण काय केलं बघा, या इक्वेशनवरून प्रेशरची व्हॅल्यू लिहिली. प्रेशर इज इक्वल टू दॅट कॉन्स्टंट डिवाइड बाय व्हॉल्यूम पॉवर गामा. हे बघा इथं आलो आपण. आता वर्कमध्ये आपण काय केलं, मग वर्कचं इक्वेशन काय होतं, वर्कचं इक्वेशन होतं इंटिग्रेशन पी डी व्ही. मग तुम्ही हे जे प्रेशर आहे, हे बघा, हे प्रेशर उचलून हे बघा इथं टाकलं आहे तुम्ही, दिसतं तुम्हाला, के अपॉन व्ही पॉवर गामा, आणि डी व्ही तसंच ठेवलं तुम्ही. मग के तर कॉन्स्टंट आहे, ते इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. मध्ये काय राहिलं बघा, हे बाहेर आलं के, मध्ये राहिलं फक्त व्हॉल्यूम पॉवर मायनस गामा विथ रिस्पेक्ट टू डी व्ही. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम तुम्हाला इंटिग्रेट करायचं आहे कुणाला, व्हॉल्यूम पॉवर मायनस गामाला. ठीक आहे, बघा आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे इंटिग्रेशनचा. एक्स पॉवर एन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज एक्स पॉवर एन प्लस 1 डिवाइड बाय एन प्लस 1. म्हणजे एक्सची पॉवर 1 वाढवायची, त्याच वाढलेल्या पॉवरनं डिवाइड करायचं. मग आपण ते इथं वापरतोय. इथं एनची व्हॅल्यू काय असेल आपल्या इक्वेशनसाठी, तर मायनस गामा. मग ते आपण हे बघा इथं करतो इंटिग्रेशन. कॉन्स्टंटवाली टर्म के बाहेर ठेवलेली आहे. व्हॉल्यूम पॉवर मायनस गामा प्लस 1 झाला इथं, डिवाइड बाय मायनस गामा प्लस 1. आणि V1 आणि V2 ह्या तुमच्या लिमिट्स आहेत. V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम होतं, V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम. काय आलेलं आहे पुढे बघा, हे जे डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस गामा आहे, हे 1 मायनस गामाला आपण हे बघा असं इथे लिहिलेलं आहे, अजून काहीच केलेलं नाही आहे. हे 1 मायनस गामा जशाच तसं ठेवलेलं आहे. न्यूमरेटरमध्ये के आपण शेजारी ठेवलेला आहे. आणि हे जे व्हॉल्यूम पॉवर मायनस गामा प्लस 1 आहे, त्याला आपण सेपरेट केलं आहे. व्हॉल्यूम पॉवर मायनस गामा सेपरेट मल्टिप्लाइड विथ व्हॉल्यूम पॉवर 1. हे बघा, हे इथं असं आहे ना. ओके, आणि मग बाहेर आपण लिमिट्स तशाच ठेवल्या. मग आपण काय केलं, व्हॉल्यूम पॉवर मायनस गामावाली जी टर्म होती त्याला डिवाइडमध्ये टाकून दिलं. हे बघा इथं असं व्हॉल्यूम डिवाइड बाय व्हॉल्यूम पॉवर गामा केलं. आणि खालचं 1/1 मायनस गामा तसंच आहे अजून पण, बरं का. आता शेवटच्या स्टेप्सकडे येतोय आपण. आपण लिमिट्स पुट केल्या. बघा इथं आपण लिमिट्स पुट केलेल्या आहेत. व्ही अपॉन व्ही पॉवर गामा या टर्ममध्ये अगोदर V2 ठेवायचा, मायनस करायचा, आणि मग V1 ठेवायचा. के आपण बाजूला ठेवलेला आहे. तर V2 अपॉन V2 पॉवर गामा मायनस V1 अपॉन V1 पॉवर गामा डिवाइड बाय 1 मायनस गामा. बघा ही टर्म झाली. कशी केलेली आहे, तर वरचं जे आपलं इक्वेशन आलेलं आहे इंटिग्रेशन नंतर, त्याच्यामध्ये फक्त एकदा V2 ठेवायचा, मायनस तिथंच V1 करायचा. ओके, तर आपण आता शेवटच्या स्टेपमध्ये आलोत. बघा, त्या केला तुम्ही मध्ये मल्टिप्लाय करा. के V2 डिवाइड बाय V2 पॉवर गामा मायनस के V1
डिवाइड बाय V1 पॉवर गामा. हे असं झालं बघा. पण आपण केची व्हॅल्यू ऑलरेडी वर लिहून ठेवलेली आहे बघा. ही वाली मी रिपीट इथं लिहिली आहे. P1 V1 पॉवर गामा आणि P2 V2 पॉवर गामा. तर ह्या केच्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत ना त्या तुम्ही इथं टाकून द्या. हे बघा इथं. समजते? ॲक्च्युली आपण काय करतोय तुमच्या लक्षात येईल. पहिली टर्म लिहून दाखवतोय मी तुम्हाला. KV2 डिवाइड बाय V2 पॉवर गामा होतं है ना. त्याच्या जागी मी केच्या जागी P1 नको, आपल्याला P2 लिहायचं आहे ना. केच्या जागी मी P2 V2 पॉवर गामा इंटू V2 डिवाइड बाय V2 पॉवर गामा लिहितोय. तर बघा हे V2 पॉवर गामा कॅन्सल, V2 पॉवर गामा कॅन्सल, फक्त P2 V2 राहिलं, ते मी इथं लिहिलेलं आहे. कळलं? सिमिलरली सेकंड टर्मसाठी ते आन्सर येईल P1 V1 डिवाइड बाय 1 मायनस गामा. झालं मग. आता इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे की गामा मायनस 1 जो आहे ना तो ग्रेटर दॅन 1 असतो प्रत्येक गॅससाठी. मग डिनॉमिनेटरमध्ये जे आपण 1 मायनस गामा लिहिलेलं आहे ते निगेटिव्ह होईल है ना. तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण काय करतो, वर आणि खाली दोघांना -1ने आपण मल्टिप्लाय करतो. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये होईल गामा -1 आणि न्यूमरेटरमध्ये जी ऑर्डर आहे P2 V2 मायनस P1 V1 ती उलटी होते P1 V1 मायनस P2 V2. म्हणून तुम्हाला हे जे इक्वेशन इथे दिसतंय हे वर्क डनचं पहिलं इक्वेशन तुम्हाला भेटेल एडियाबॅटिक प्रोसेससाठी. P1 V1 मायनस P2 V2 बाय गामा -1. तुम्हाला डेरिवेशन लिहून घ्यायचं आहे, तुम्ही लिहून घेऊ शकतात, पण हे फायनल इक्वेशन तुमच्याकडं असलं पाहिजे. ओके. त्यासोबत अजून एक फॉर्मॅट आहे त्याचा. हे पहा इथे. तर आपल्याला माहिती आहे की PV इक्वल टू NRT हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. मग आपण काय करू शकतो, P1 V1 ला लिहू शकतो NRT1 आणि P2 V2 ला लिहू शकतो NRT2. मग हे P1 V1 आणि P2 V2 ची व्हॅल्यू जी आलेली आहे ही वाली ती आपण जर आपल्या मेन इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला हे इक्वेशन भेटेल NRT1 मायनस NRT2 बाय गामा -1. करेक्ट. मग त्यातून NR तुम्ही कॉमन काढा, T1 मायनस T2 बाय गामा -1. इथं महत्त्वाचं काय आहे, P1 V1 आणि T1 हे इनिशियल स्टेटची रिलेटेड आहेत. P2 V2 आणि T2 हे फायनल स्टेटशी रिलेटेड आहेत. ओके. हे दोन्हीही इक्वेशन तुम्हाला पाठ झाले पाहिजेत. फक्त हेच दोन नाही तर अगोदरचे जे आपण सगळे इक्वेशन पाहिलेत, आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल आणि आता त्याच्यामध्ये एडियाबॅटिक आला, हे चारही तुम्ही असे सेपरेट एका पेजवरती लिहून काढले पाहिजेत. इनफॅक्ट मी हे परत सांगत असतो, प्रत्येक चॅप्टरसाठी जे फॉर्म्युले आहेत ना तुम्ही सेपरेट नोटबुक त्यासाठी केली पाहिजे आणि त्यावरती ते सगळे एकत्र असले पाहिजे, सो दॅट तुम्हाला रिव्हिजन करायला ते सोपे जातील. फक्त फॉर्म्युले नाही लिहायचे, त्या फॉर्म्युल्यामध्ये असणाऱ्या टर्म्स काय आहेत, कारण त्या आपण विसरत असतो, त्याही त्याच्या शेजारी लिहित चला. आणि जर त्या फॉर्म्युल्याची काही कंडिशन असेल ती कंडिशन पण शेजारी लिहिली पाहिजे. ओके, चालेल. मग तर स्टुडंट्स आपण आता एडियाबॅटिक प्रोसेसेसवरचे काही प्रश्न सॉल्व्ह करूयात है ना. खूप सिम्पल क्वेश्चन्स असतील हे. बघा काय आहेत. पहिला प्रश्न, a given system undergoes a change in which the work done by the system equals the decrease in its internal energy. The system must have undergone an. Okay. तर वर्क डन जे आहे ते म्हणत आहेत की वर्क डन इज इक्वल टू डेल्टा यू है ना. डिक्रीज म्हणजे मायनस डेल्टा यू. ठीक आहे, आपण असं लिहू शकतो की डिक्रीज आहे म्हणजे निगेटिव्ह डेल्टा यू आहे. बट वर्कडन आणि डेल्टा यू हे अशा पद्धतीनं आहेत है ना. डिक्रीज इन इट्स इंटरनल एनर्जी. असं कधी होतं तर आपण हे तुम्हाला सांगितलं होतं. फर्स्ट लॉ काय आहे आपला बघा. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस वर्क डन. आणि जेव्हा डेल्टा क्यू हा 0 होतो त्यावेळेला 0 इक्वल टू डेल्टा यू प्लस वर्क. आणि मग अशा केसमध्ये वर्क डन बिकम्स मायनस डेल्टा यू. ही कोणती प्रोसेस झाली म्हणजे बघा हे आपला आन्सर आलं इथं है ना. हेच त्यांनी आपल्याला इथं दिलेलं आहे. ही प्रोसेस जिथं डेल्टा क्यू 0 असतो त्याला आपण एडियाबॅटिक म्हणतो राईट. तोच तर पाठ पाहतोय आपण है ना. सी एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे माझ्या स्टुडंट्समध्ये, ती म्हणजे अशी की माझी जी पद्धत आहे शिकवण्याची त्यामध्ये एखादी कॉन्सेप्ट जर मी शिकवली तर त्यावरचे प्रश्न मी लगेच त्याच्या खालीच घेतो. त्यामुळे काय होतं स्टुडंट्सना एक प्रकारचा कॉन्फिडन्स असतो की हे प्रश्न त्याच कॉन्सेप्टशी रिलेटेड आहेत. म्हणून लाईक हा प्रश्न वाचल्याबरोबर
ते विचार करायला सुरू करतात की ही एडियाबॅटिक प्रोसेसबद्दलच विचारला गेला असेल, राईट. आणि हे इझी पद्धतीनं सॉल्व्ह होतात प्रश्न. पण एक्झाममध्ये असं नाही होणार. एक्झाममध्ये तुम्हाला नाही माहिती की कोणत्या कॉन्सेप्टवरचा हा प्रश्न आहे. अशा वेळेला तुम्हाला बेसिक्सपासून सुरू करावं लागेल, जसं मी आत्ता केलं. ठीक आहे. तर अशी मेथडॉलॉजी ठेवा रादर दॅन आत्ता, म्हणजे लाईक मी जसं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, त्याचे चान्सेस खूप कमी असतील. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, इन अन एडियाबॅटिक एक्सपान्शन ऑफ 1 मोल ऑफ गॅस इनिशियल अँड फायनल टेम्परेचर आर T1 अँड T2 रेस्पेक्टिव्हली, देन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. ओके, आपल्याला डेल्टा यू विचारलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की एडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. एडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये डेल्टा क्यू तुमचा 0 असतो. मग फर्स्ट लॉ काय म्हणतो बघा. फर्स्ट लॉ म्हणतो डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस वर्क डन. डेल्टा क्यू 0 असल्यामुळं हे होणार डेल्टा यू प्लस डब्ल्यू, आणि देअरफोर डेल्टा यू इज मायनस ऑफ वर्क डन. हे बघा, हे पहा, हे इक्वेशन आलं. मागच्याच प्रश्नामध्ये आपण हे अजून एकदा केलेलं आहे, आय नो, पण स्टील. आता काय करायचं मग. हे इक्वेशन मी का काढलं असेल, कारण प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला डेल्टा यू विचारलेला आहे आणि एडियाबॅटिक प्रोसेससाठी डेल्टा यू असा सेपरेट आपल्याला माहीत नाही आहे. डेल्टा यू हा नेहमी NCV/dt असतो, करेक्ट. मग आपण त्या CVवरूनही जाऊ शकतो, दॅट इज वन ऑप्शन. बट हा थोडासा इझिएस्ट ऑप्शन आहे म्हणून आपण इथून आलेलो आहोत. आपल्याला एडियाबॅटिक प्रोसेससाठी वर्क डन माहिती आहे, आपण त्याचा वापर करूयात. वर्क फॉर एडियाबॅटिक प्रोसेस, मी तुम्हाला 2 फॉर्म्युले दिलेले आहेत, P1V1 मायनस P2V2 बाय गॅमा -1. हा पहिला फॉर्मॅट. दुसरा फॉर्मॅट काय होता, वर्क डन इज इक्वल टू NR, जर तुमच्या लक्षात असेल तर T1 मायनस T2 असं होतं इथं, डिवाइड बाय गॅमा -1. ओके, मग एनच्या जागी तुम्ही नंबर ऑफ मोल्स 1 टाकून द्या. सो 1 इंटू R इंटू T1 मायनस T2 डिवाइड बाय गॅमा -1. आता हे झालं वर्क डन, पण डेल्टा यू काय लिहावं लागेल बघा. ह्या इक्वेशनकडे बघा जरा. डेल्टा यू इज नेगेटिव्ह ऑफ वर्क डन, आणि त्यामुळं डेल्टा यूला तुम्ही लिहिणार मायनस ऑफ R इंटू T1 मायनस T2 डिवाइड बाय गॅमा -1. सो हे मायनस जर तुम्ही मध्ये टाकून दिलात तर काय होईल, R इंटू T2 मायनस T1 डिवाइड बाय गॅमा -1. हे आन्सर कुठे आहे बघा, ऑप्शन ए आहे बघा. थोडंसं काळजीपूर्वक ए आणि बीमध्ये बघत चला. दोघांमध्ये डिनॉमिनेटर सेम आहे गॅमा -1, पण सेकंड ऑप्शनमध्ये T1 मायनस T2 आहे आणि इथं T2 मायनस T1, जे की आपल्याला हवं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न बघा या सेगमेंटचा. इन अन एडियाबॅटिक एक्सपान्शन अ गॅस डज 25 जूल ऑफ वर्क while in an adiabatic compression 100 joule of work is done on the gas. The change of internal energy in the two processes respectively are. ओके, ठीक आहे. 2 प्रोसेसेस दिलेली आहेत, तर आपण पहिल्या प्रोसेसबद्दल आता इथं लिहूयात. फर्स्ट प्रोसेसबद्दल बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी. हे एडियाबॅटिक एक्सपान्शन आहे, म्हणजे डेल्टा क्यू तुमचा 0 झाला, आणि फर्स्ट लॉनुसार आता मी डायरेक्ट लिहितो आहे की चेंज इन इंटरनल एनर्जी हे मायनस ऑफ वर्क डन झालं. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, पहिल्या प्रोसेसमध्ये अ गॅस डज 25 जूल ऑफ वर्क, म्हणजे वर्क हे आलं प्लस 25 जूल, कारण गॅसनी वर्क केलेलं आहे, राईट. इट इज एक्सपान्शन, म्हणून डेल्टा यू काय झाला, मायनस 25 जूल. हे बघा, हे एक आन्सर पाहिजे. आणि त्यानंतर सेकंड प्रोसेससाठी तुमचं डेल्टा क्यू हा 0 झाला. परत एकदा आपण लिहिणार डेल्टा यू इज मायनस वर्क डन. सो वर्क डन काय झालं, वर्क इज डन ऑन द गॅस, सो आपण याला मायनस 100 जूल लिहिणार, आणि त्यामुळं डेल्टा यू येणार प्लस 100 जूल. सो पहिल्या केसमध्ये मायनस 25 आणि नंतरच्या केसमध्ये प्लस 100, असं ऑप्शन बी आहे बघा. ते तुमचा आन्सर असेल. समजतंय.